विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITSE इयत्ता दुसरीचा पेपर आणि माध्यम आहे मराठी. यामध्ये आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. भाषा विषय म्हणजे मराठी आणि गणित या विषयाची. तर विभाग 1 आहे भाषा विषयाचा मराठी. आता सूचना आपण थोड्या वाचूयात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आणि प्रश्नपत्रिकेमध्ये 50 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नास 2 गुण आहेत. तर पाहूया आपण विभाग 1 भाषा मराठी गुण 50 आहेत. आता प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी येथे सूचना दिलेल्या आहेत. तर वाचूया आपण सूचना काय आहे. तर खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ ठळक करा. बघा उतारा वाचूया. नारळाचे झाड उंच असते, झाडाला एकही फांदी नसते, वरील टोकाकडे लांबलचक पानांचा झुपका दिसतो, त्या पानांना झावळ्या म्हणतात. झावळीच्या खाचेत नारळ लटकलेले असतात, नारळाच्या झाडाला माड असेही म्हणतात. एका झाडापासून वर्षाला 60 ते 80 नारळ मिळतात. नारळ तयार होण्यास 12 ते 13 महिने लागतात. हा झाला उतारा. आता त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, नारळाच्या पानांना काय म्हणतात. तर आपण वर उतार्यामध्ये पाहिलं की नारळाच्या पानांना झावळ्या असे म्हणतात. इथे लिहिले बघा, त्या पानांना झावळ्या म्हणतात. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1 चा अचूक योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 2, नारळाच्या झाडापासून वर्षाला किती नारळ मिळतात. इथे लिहिले बघा, एका झाडापासून वर्षाला 60 ते 80 नारळ मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 60 ते 80 नारळ मिळतात. पुढील प्रश्न क्रमांक 3, नारळाच्या झाडाला कोणता पर्यायी शब्द उतार्यात आला आहे. बघा नारळाच्या झाडाला माड हा शब्द आला बघा. नारळाच्या झाडाला माड असेही म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 चे पर्याय क्रमांक 1 योग्य अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना पाहूया. सूचना, खालील कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा. तर इथं कविता वाचूया. मांजराची उंदराची जमली गट्टी, दोघांच्या मैत्रीला आता नाही सुट्टी, उंदीर मामा मणिमाऊ फिरायला गेले, येताना छान छान फळे घेऊन आले, चिऊताई आली बघा खारुताई आली, बघता बघता मंडळी सगळी गोळा झाली, फळे पाहून सर्वांची झाली गडबड, खाण्यासाठी त्यांनी घेतले कलिंगड, फळे खाऊन सर्वांना आली मजा खरी, हसत खेळत सारे गेले आपल्या घरी. ही कविता दिली आणि कवितेवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. तर पाहूया प्रश्न क्रमांक 4, वरील कवितेत किती प्राण्यांचा उल्लेख केला आहे. आता इथं प्राणी विचारलेले आहे. तर बघा मांजर उंदीर हे 2 प्राणी झाले. त्यानंतर चिऊताई हा देखील प्राणीच आहे. खारुताई ही काय चिऊताई हा चिऊ म्हणजे चिमणी ही काय पक्षी आहे आणि खारुताई खारू म्हणजे खारुटी आपण ज्याला म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये, हा खारुटी हा प्राणी आहे. त्यामुळे इथं 3 प्राण्यांचा उल्लेख आला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य अचूक उत्तर आहे. बघा प्राणी मांजर उंदीर आणि खारुताई हे 3 प्राणी आहेत आणि चिऊताई हा पक्षी आहे. त्यामुळे तो प्राण्यामध्ये येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5 पहा. खाण्यासाठी प्राण्यांनी कोणते फळ घेतले. आता बघा प्राण्यांनी कोणते फळ घेतलेलं आहे. एका फळाचा इथे उल्लेख आला आहे, तो म्हणजे कलिंगड. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य अचूक उत्तर आहे. पुढील बघा प्रश्न क्रमांक 6, कोणत्या 2 प्राण्यांची मैत्री जमली आहे. इथे दिलेलं आहे बघा, दोघांच्या मैत्रीला आता नाही सुट्टी. तर काय, मांजर आणि उंदीर, उंदीर आणि मांजर. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. पुढील बघा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7, बघा
प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी सूचना दिलेल्या आहेत. सूचना वाचून घेऊया आपण. खालील संवाद काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा. जिजा, आजी तू काय करते आहेस? आम्हाला गोष्ट सांग ना. असं कोण म्हणते? जिजा म्हणते. कोणाला म्हणते? आजीला. तर आजी काय म्हणते बघा, तुम्ही मला कापूस स्वच्छ करायला मदत करता का? मग मी गोष्ट सांगेन. मुले काय म्हणतात बघा, हो काय करायचं आहे? आजी, या कापसातील सरकी, काड्या, वाळकी, पाने काढायची. हा घ्या कापूस. आजी, शाबास मुलांनो, चला आता मी तुम्हाला छान गोष्ट सांगते. वरील प्रश्न क्रमांक 7 पहा. वरील संवाद कोणाकोणात झाला असावा? तर बघा, जिजा आहे, मुले आहेत आणि आजी आहेत. म्हणजे आजी आणि आजोबा तर नाही, आजी आणि मुली तर नाही, आजी आणि श्वेता पण नाही, तर आजी आणि त्या आजीची नातवंडे यांच्यामध्ये हा संवाद झालेला आहे असावा. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7चे योग्य अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. कापूस स्वच्छ करण्यासाठी कोणी सांगितले? तर कापूस स्वच्छ करण्यासाठी जिजाला आणि मुलांना आजीने सांगितले. आजी. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 9 पहा. कापसातील कोणते टाकाऊ पदार्थ संवादात आले आहेत? बघा इथं सरकी आलेली आहे, काड्या आलेल्या आहेत, वाळकी पाणी ते पण आलेलं आहे. त्यामुळे वरील सर्व हा पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10 ते 12 साठी इथं सूचना दिलेली आहे. तर काय आहेत बघा, खालील सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय क्रमांक ठळक करा. आता 11 ते 12 याच्यासाठी म्हणजे हे 3 प्रश्नासाठी इथं आपल्याला एक वाक्यांचा परिच्छेद तयार करायचा आहे. ते दिवस डॅश डॅशचे होते. सर्वांनी शरीरावर डॅश डॅश टिंबटिंब घातलेले होते. सर्वजण अंगणात टिंबटिंब पेटवून शेकत होते. आता पेटवून शेकत होते म्हणजे याचा अर्थ काय? हे दिवस कशाचे असणार आहेत? तर हिवाळ्याचे, थंडीचे दिवस असणार आहेत. म्हणून बघा, ते दिवस थंडीचे होते. पर्याय क्रमांक 3 योग्य अचूक पर्याय. त्यानंतर सर्वांनी शरीरावर, तर थंडीत काय घेतो आपण? स्वेटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य. सर्वांनी शरीरावर, अंगावर स्वेटर घातलेले होते. सर्वजण अंगणात, आता थंडीच्या दिवशी आपण काय पेटवतो? तर शेकोटी. पर्याय क्रमांक 4 शेकोटी पेटवून शेकत बसले होते. पुढील प्रश्न क्रमांक 13 पहा. पुढील प्राण्यांच्या पिलाला काय म्हणतात? आता कुत्र्याच्या पिलाला आपण काय म्हणतो? तर पिल्लू म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा योग्य अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. दिलेल्या वाक्यात अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. आता इथे एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये अधोरेखित शब्द कोणता केलेला आहे ते पाहूया. मैदानात लहान मूल खेळत होते. बघा, मूल हा शब्द इथे अधोरेखित केलेला आहे. तर मूल या शब्दाचं लिंग हे नपुंसक लिंग आहे. ते मूल असं म्हणतो आपण. त्यामुळे नपुंसक लिंग पर्याय क्रमांक 3 योग्य अचूक पर्याय उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी ओळखा. हिरमुसने रडायला येणे हाच चुकीची जोडी आहे, चुकीचा पर्याय आहे. कारण हिरमुसणे म्हणजे काय? उदास होणे, खिन्न होणे. रडायला येणे हा योग्य अर्थ नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता? आता समूहदर्शक नसलेला, तांडा, टोळी, जट हे सर्व समूहदर्शक शब्द आहेत. पण तबेला हा समूहदर्शक शब्द नाही, तो काय? प्राण्याचा निवारा आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. खालील शब्दातून अनेकवचनी शब्दाचा पर्याय लिहा. अनेकवचनी शब्दाचा पर्याय लिहा. फळा, शाळा, मळा, गळा. हा शाळा जो काय आहे तो एकवचनामध्ये आणि अनेकवचनामध्ये असाच राहतो शब्द. त्यामुळे अनेकवचनी शब्द शाळा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18. शुद्ध शब्द ओळखून लिहा. आता इथे शुद्ध शब्द आपणाला ओळखून लिहावयाचा आहे. तर बघा, टीकाकार हा शब्द अशुद्ध आहे, कारण टीला दुसरी विलांटी पाहिजे. अधीन हा देखील अशुद्ध आहे, कारण धीला दुसरी विलांटी पाहिजे. इथं गुड, तर गला दुसरा उकार पाहिजे, तो पहिला दिला, त्यामुळे पण हा देखील अशुद्ध आहे. तर कृत्रिम हा शब्द बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येथे योग्य अचूक आहे.
पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19. वाडा हे घर कोणत्या प्राण्याचे आहे? तर बघा, माणसाचा वाडा, माणूस जिथे राहतो त्याला वाडा असं म्हणतात, घर म्हणतात. त्यामुळे माणसाचा हे पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20. च, ल, ना, य, वा या अक्षरापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? आता इथे शब्द बघा कोणता तयार होतो, तर तो शब्द वाचनालय असा शब्द तयार होतो. कोणता शब्द तयार होतो? वाचनालय. बघा, वाचनालय हा शब्द येथे तयार होतो, वाचनालय. त्यामुळे येथे मधला शब्द मधला जो काय अक्षर आहे ते मधले अक्षर आहे ना, त्यामुळे ना येथे येईल. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 21. पिता या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून ओळखा. पिता ज्याचा काय म्हणतात? वडील, जनक असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय, योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. वा, किती छान गाणे गायलेस तू या वाक्यात कोणते विरामचिन्ह आलेले आहे? तर ते पूर्णविराम आहे का? नाही. बघा, प्रश्नचिन्ह नाही, स्वल्पविराम आहे, उद्गार चिन्ह येथे आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य अचूक उत्तर आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न क्रमांक 23. सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी घोषणा कोणती? तर आराम हराम ही घोषणा नाही, ही पंडित जवाहरलाल नेहरू यांची आहे. चले जाओ महात्मा गांधी यांची आहे. जय जवान जय किसान लालबहादूर शास्त्री यांची घोषणा आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही सुभाषचंद्र बोस यांची घोषणा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 24. समोरील चौकटीत कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल? बघा, क, कला, पा, पाला, भा, भाला सर्व पर्याय बरोबर आहेत इथे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 25. सुबक ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सुबकसाठी विरुद्धार्थी शब्द आहे बेढब. बेढब. असुबक हा विरुद्धार्थी शब्द नाही आहे, तर बेढब हा विरुद्धार्थी शब्द आहे. आता आपण मराठीचे 25 प्रश्न पाहिले. आता पाहूया विभाग 2 मध्ये गणिताचे 25 प्रश्न, जे की 50 गुणांसाठी आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण येते आहेत. 1 ते 100 मध्ये 4 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 4 हा अंक किती वेळा येतो? तर मित्रांनो, आपण आता पाहूया 1 ते 100 मध्ये 4 हा अंक किती वेळा येतो. तर बघा, पहिल्यांदा आपण 4, त्यानंतर 14, त्यानंतर 24, त्यानंतर 34, नंतर 44, नंतर 54, 64, 74, 84, 94. आता 40 पासून 40, 41, 42, 43. आता 44 हा शब्द इथे अंक इथे घेतलेला आहे. त्यामुळे इथं 45, 46, 47, 48, 49 इथेपर्यंत. बघा, 4 अंक किती वेळा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर 4 हा अंक 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा. 1 ते 100 मध्ये 4 हा अंक 20 वेळा येतो. तर पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत कोणत्या संख्येचा दशक 7 आहे? कोणत्या संख्येचा दशक 7 आहे? बघा इथं, तर इथं 71 या संख्येचा दशक 7 आपणाला दिसून येऊ शकतो. कारण 71 ही संख्या कसं लिहू शकतो आपण? 70. 71 ही संख्या कशी लिहायची? तर 70 दशक अधिक 1 एकक. त्यामुळे 7 दशक 7 दशक अधिक 1 एकक. 70 दशक नाही आहे, 7 दशक. अशा पद्धतीनं. आता पुढील, कारण 70 दशक आपण जर लिहिलं 70 दशक, तर याचा अर्थ काय होतो?
70 गुणिले 100 म्हणजे 700 असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे 7 दशक म्हणजे 70. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 28. एका तबेल्यात 10 घोडे आहेत, तर त्या घोड्यांच्या पायांची संख्या किती? एका तबेल्यात किती घोडे आहेत? तर 10 घोडे आहेत. तर पहा, तर एका तबेल्यात 10, तर त्यांच्या पायांची संख्या, तर एका घोड्याला पाय किती आहे मित्रांनो? तर एका घोड्याला 4 पाय म्हणजे 10 गुणिले 4, 10 चौक 40. पायांची संख्या किती येईल? 40. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. 42 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? 42 या संख्येची विस्तारित मांडणी 40 अधिक 2 अशी येईल. 40 अधिक 2. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. बघा, 35 आणि इथं दिलं आहे, इथे एक संख्या लिहायची आपण, त्यांची बेरीज 75 आली पाहिजे. 35 आणि 35 यांची बेरीज किती येते? तर ती येते काय? 70 येते. पण प्रश्न क्रमांक 2 मध्ये पर्याय बघा, तर ती 40 इथं जर लिहिलं आपण 35 अधिक 40, आपण करून बघूया. इथं 35 अधिक 40 बघा, 5 4 आणि 3, 3 आणि 4 7, 75 हे उत्तर आपले येतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 योग्य अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या आकृतीला वक्र पृष्ठभाग असतो? तर ह्या बघा, चौरस आहे, हा घन आहे आणि हा त्रिकोण आहे. ही आपली गॅसची टाकी जशी असते तसा आकार आहे याचा, त्यामुळे ह्याला वक्र पृष्ठभाग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. 66 या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 66 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. आता स्थानिक किंमत आपल्याला माहिती पाहिजे, कारण 66 ह्या अंकातील स्थानिक किमतीची फरक. आता ह्या 6ची स्थानिक किंमत ती झाली 60 आणि ह्या 6ची स्थानिक किंमत ती झाली फक्त 6. ह्यांची बेरीज, ह्यातील विचारला फरक म्हणजे 60 वजा 6 हा आपणाला वजाबाकी इथे विचारलेलं आहे थोडक्यात. मग आता बघा, इथं वजाबाकी आपणाला करता आली पाहिजे. तर बघा, वजाबाकी करताना हा 6च्या ठिकाणी इथे येतं 5 दशक झाले आणि इथं झाला 10. त्यामुळे 10 मधून 6 गेले, राहिले किती? 4 आणि 5 आयस म्हणजे किती झालं उत्तर? 54. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढील बघा, पुढील प्रश्न क्रमांक आहे 33. खालीलपैकी पेट्रोल मापनासाठी कोणते परिमाण वापरतात? बघा, पेट्रोल आपण कशामध्ये मापतो? लिटरमध्ये. जे पेय असतात ते लिटरमध्ये, दूध लिटरमध्ये, तेल लिटरमध्ये. पर्याय क्रमांक 3 योग्य अचूक आहे. पुढे पहा, पुढील प्रश्न क्रमांक आहे बघा, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय कोणता? चुकीची जोडी विचारले. बघा, हे वर्तुळाचं चित्र आहे, हे आयताचं आहे, हे चौरसाचं आहे का मित्रांनो? विद्यार्थीनं बघा, हे चौरसाचं चित्र नाही, त्यामुळे हा चुकीचा जोडी आहे. पुढे पहा, एका फळबागेत 90 झाडे आहेत. किती? 90 झाडे आहेत. एका फळबागेत किती झाडे आहेत? 90 झाडे आहेत. त्यातील 55 आंब्याची झाडे आहेत आणि उरलेली फणसाची आहेत. तर ते फणसाची झाडे किती? बघा, एकूण झाडे 90, त्यातील 55 कशाची आहेत? तर आंब्याची आहेत. बघा, 55 त्यातील आंब्याची, म्हणजे ही वजा करावं लागेल तर फणसाची झाडे आपल्याला कळतील. बघा, इथे किती राहतील? 8. 10तून 5 गेले, किती राहिले? 5 आणि 8तून 5 गेले, 3 राहिले. त्यामुळे 35 ही कशाची झाडे उरतील? तर ही झाडे उरतील फणसाची झाडे. फणसाची झाडे. त्यामुळे 35 योग्य, इथं 35 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36. पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान संख्या बघा, 35, 65, 31, 19. तर सगळ्यात सर्वात लहान पर्याय क्रमांक 4 19 ही संख्या. बघा, 9 आणि 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठी संख्या कोणती?
9 आणि 3 हे वापरून तयार होणारी मोठी संख्या, त्यामुळे मोठा अंक पहिल्यांदा आपण वापरला पाहिजे इथं. कुठला? 9 आणि 3, त्यामुळे 93 ही संख्या आपली इथे काय होणार आहे? तयार होणार आहे. 93 कुठल्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 2 योग्य. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. बघा प्रश्न क्रमांक 38 आपण पाहूया इथं. एका पेन्सिल बॉक्समध्ये 10 पेन्सिली आहेत. एका पेन्सिल बॉक्समध्ये किती पेन्सिली आहेत? 10. तर अशा 5 पेन्सिल बॉक्समध्ये किती पेन्सिली असतील? बघा एकामध्ये किती आहेत? 10. एकामध्ये हे 10. ह्या 10 एकात, ह्या दुसऱ्या, ह्या तिसऱ्या, ह्या चौथ्या, ह्या झाल्या 5व्या. अशा पहिला बॉक्स, दुसरा बॉक्स, तिसरा, चौथा, 5वा. तर बघा हे किती झाले? यांची बेरीज विचारलेली आहे. बघा इथे 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 50 असणार आहेत. 50 पेन्सिली असणार. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. सोबतच्या आकृतीत एकूण वर्तुळे किती आहेत? किती वर्तुळे आहेत? तर इथे विद्यार्थी बघा गडबड करतात, त्यामुळे हा प्रश्न चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे इथं अजिबात गडबड करायची नाही. तर बघा आपण बाहेरून मोजण्यात चालू करूया. बघा हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हा मगाशी धरलेला आहे. त्यामुळे आता किती झाले? 8 वर्तुळ झाले. किती झाले? 8. आता हा पूर्ण बाहेरचा 9, त्याच्या आतला हा 10 किती झाले? आता अधिक हे 2, अधिक 2 झाले 10. त्यानंतर हा बघा 11, 12, 13, 14 आतले 3, 8, 10, 11, 12, 13 आणि हा मोठा 1, त्यामुळे तो 1, त्यामुळे किती झाली? टोटल 14. किती झाली? 14. बघा आणि एकदा परत मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. पुढचं बघा. पुढचा प्रश्न क्रमांक 40. समीरकडे 30 रुपये होते. किती रुपये होते? 30 रुपये. तर त्यात 5 रुपयाची किती नाणी येतील? आता 30 रुपये होते, त्यामध्ये 5 रुपयाची किती नाणी येतील? तर ह्याच्यामध्ये बघा 5 रुपयाचं 1 नाणं, 5 रुपयाचं 2 नाणं, 3, 4, 5. बघा आता हे 30 रुपये झाले का? 5, 5 2 10, 5 1 15, 5 24, 5 5 25. तर अजून एकदा व्हायला पाहिजे ना, 6, 30 व्हायला पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6. 5 सगळे किती? 30. त्यामुळे मग ती नाणी किती आले? 5 रुपयाची 6 नाणी पाहिजेत. त्याच्यामध्ये किती? 6 नाणी हवीत. ही 1 नाणं, 2 नाणं, 3, 4, 5, 6 या सगळ्यांची बेरीज 30 यायला पाहिजे ना, 30 रुपये व्हायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचा बघा. पुढचा प्रश्न क्रमांक 41. समोर दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. आता हा आकृतिबंध पूर्ण करावायचा आहे. बघा 69, 59, इथं दिले 39, मी इथे काय असणार आहे? 49 बरोबर. आणि इथं काय असणार? 39, 29, 19. एक तर असेल 49, 29 किंवा 29, 49. 49, 29 दिले का? 49, 19 आहे. 49, 29 आहे का? इथं दिल्या 49, 29 आणि 29, 49 पण दिले. पण हा माझ्या मते इथं वरून खाली चावायचं आहे. आणि खालून वरून दिलं तर बघा 19 इथे 29 येईल आणि इथे 49 येणार. पण वरून जर म्हटलं तर 49, 29, त्यामुळे 49, 29 इथं खाली दिलेलं आहे बघा इथं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय उत्तर बरोबर आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 42. एका मागोमाग एक अशा 15 मुंग्या एका सरळ रेषेत जात आहेत, तर त्यांच्या डोक्यांची संख्या किती? आता बघा एका मुंगीला एक डोकं, 15 मुंग्या आहेत, तर त्यांच्या डोक्यांची संख्या किती? तर ते 15च. प्रश्न क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 बघा.
पुढील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती? बघा इथं चढत्या क्रमाने आपण लावूया. सगळ्यात बघा सगळ्यात लहान कोणती? 26. त्यानंतरनं बघा 36. त्यानंतरनं 43. त्यानंतरनं बघा 54. त्यानंतरनं 72. तर आता ह्याच्यामध्ये बघा बरोबर मध्यभागी कोणती येते? तर 43 ही संख्या येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 44. ग्रेगरियन वर्षातील शेवटून तिसरा महिना कोणता? बघा जानेवारीपासून जर मोजलं तर बघा तिसरा महिना शेवटून विचारलेला आहे आपणाला. त्यामुळं बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर शेवटचा महिना, शेवटून तिसरा विचारला ना. शेवटून बघा शेवटून तिसरा बघा 1 2 3. त्यामुळे ऑक्टोबर हा येणार महिना. शेवटून तिसरा महिना कुठला आहे? ऑक्टोबर. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 45. पुढीलपैकी कोणत्या वस्तूत जास्त पाणी मावेल? बघा ग्लास, बादली, पिंप, घागर. याच्यामध्ये पिंप यामध्ये जास्त पाणी मावेल. पुढील प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या पर्यायातील वजाबाकी 15 येत नाही? बघा 30 15. 30 मधून 15 गेले तर 15 दुनी 30, 15च राहतात. 50 मधून 35 गेले तर इथे किती राहतात? 35 40 50 15च राहतात. 70 मधून 50 गेले तर 15 राहतात का नाही? 20 राहतात. त्यामुळे हा 15 येत नाही. तर तेच विचारलेलं आहे. आता 47 ते 48 साठी आपण इथं सूचना दिलेल्या आहेत. तर ते पाहूया. बघा सोबतच्या चित्रावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. इथं दिलेल्या सोबतच्या चित्रावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. वाहन आणि संख्या एस-टी. इथं एस-टीची संख्या दिली. किती एस-टी आहेत ते? इथं विमान किती विमान आहेत ते दिले? 3. आगगाडी. इथं आगगाडींची चित्र दिलेली आहेत. दिलेल्या चित्रात एकूण किती वाहने आहेत विचारलेले आहेत. त्यामुळे सगळ्या वाहनांची बेरीज बघा पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 वाहने इथे आहेत. हवेत उडणारे वाहन. आता हवेत कोण उडतं? विमान. त्यामध्ये किती आहेत विमान? 1 2 3 आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य अचूक. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 19. वैशाख महिन्याचे एकूण दिवस किती? आता वैशाख महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात? तर 30 दिवस असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. 10 रुपयाच्या 4 नोटा आणि 5 रुपयाची 4 नाणी मिळून किती रुपये होतील? तर बघा तर आता आपण इथं हे सोडवूया. बघा सोडवूया इथं. 10 रुपयाची किती नाणी? बघा एकच मिनिट. 10 रुपयाच्या 4 नोटा. किती? 10 रुपयाच्या 4 नोटा. 10 रुपयाच्या